ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामांचा विळखा इतका वाढलेला आहे की वारंवार आपणही प्रश्न उपस्थित केला होता विधानसभेमध्ये, पण पुढे काही कारवाई होताना दिसत नाही किंवा हे कंट्रोलमध्ये कधी येणार? नाही बघा, कारवाई तर झाली, परंतु कुठून झाली? कोर्टातून. हो. माझं म्हणणं हे आहे की प्रत्येक वेळेला एखादा नागरिक किंवा ऍक्टिव्हिस्ट किंवा जो बाधित आहे त्याने कोर्टात जायचं का? प्रशासन कशा करताय? त्यांचं हे काम आहे. पहिली वीट जिथे अनधिकृत उभारली जाते त्या ठिकाणी त्याच्यावर घाव घातला पाहिजे. आणि त्याच्यामुळे हे जे अनधिकृत बांधकामाचं पेव फुटलेलं आहे. आणि शेवटी कोर्टाने सांगितलं की या इमारती पाडा, अमुक करा, मग ते शीळ फाटा, दिवा, निरनिराळ्या ठिकाणचं जे कोर्टाने आदेश दिले, तर मग सगळं जर कोर्ट करायला लागत असेल तर मग स्थानिक स्वराज्य संस्था कशा करताय, प्रशासन कशा करताय? तर माझा आग्रह हा की ही जी काही एक ज्याला म्हणता येईल की एक लॉबी तयार झालेली आहे, ही अनधिकृत बांधकाम करणारी आणि ते वाचवणारी, त्याच्यामध्ये पॉलिटिकल काही लोक पण असतील, तर ती जर मोडीत काढायची असेल तर काही आमची देखील पथ्य पाळायला पाहिजे राजकीय पक्ष म्हणून, की एका मर्यादेपर्यंत आपण थांबलं हे करायला पाहिजे. त्याच्या पलीकडे कुणी हे करता कामा नये. जसं आता आम्ही स्टेशनच्या 150 बाहेरच्या पट्ट्यामध्ये एकही फेरीवाला नाहीये, फेरीवाला मुक्त ठेवलेला आहे. राजकीय इच्छाशक्ती पाहिजे ना, पॉलिटिकल विल पाहिजे, तर ती ठेवण्याकरता आमचा जास्ती प्रयत्न असला पाहिजे. तर त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल येईल. नियम आणि निर्देश आणि GR अनेक निघतात, पण अनधिकृत बांधकामं जर अशी वाढत गेली तर बघा की लोकांना स्वस्तात घरं मिळतील, परंतु एवढा मोठा धोका आहे की इमारती कोसळतात, माणसं त्याच्याखाली गाडली जातात आणि आम्हाला काही उघड्या डोळ्याने बघायला लागतं, कारण की त्याचं बांधकाम निकृष्ट असतं, अनेक गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कठोरपणे कुठलंही काही कॉम्प्रोमाइज न ठेवता जर एकदा त्यांच्या लक्षात आलं लोकांच्या अशा पद्धतीचं करणाऱ्याच्या, तर निश्चितपणे ते थांबू शकेल. त्याला इच्छाशक्ती